खरोखर या देशात महिला सुरक्षित आहे का असा एक प्रश्न आता वसईत उपस्थित झालेला आहे. प्रश्न म्हणजे अर्थात एक मुलगी, अल्पवयीन लहान मुलगी, ती बाजारात जाते आणि बाजारातपासून आपल्या घरी येण्याकरिता रिक्षाचा मार्ग ती हे करते. पण तो रिक्षावाला कोण असो, तर तो कोणीतरी ओळखीचा तिचा नसल्यामुळे तो जोरजबरी रिक्षावाला तिला त्या रिक्षामध्ये बसवतो आणि आपल्या घरापर्यंत आणण्याचं सांगतो. ती मुलगी त्या रिक्षाला ओळखत असल्यामुळे त्या रिक्षात प्रवास करते आणि आपल्या घरपर्यंत येण्याचा प्रयत्न करते आणि कुठेतरी घरात येण्याआधीच तो रस्ता कुठेतरी दुसरीकडे जातो, म्हणून ती त्या रिक्षाला प्रश्न विचारते. तो रिक्षावाला ती रिक्षा जोरात त्या एका अनोळखी रस्त्यात म्हणजे शेतामध्ये जातो आणि ती रिक्षा थांबते आणि तो रिक्षाला मागे येतो आणि त्या रिक्षावाला त्या मुलीवर बॅड टच म्हणा किंवा कुठेतरी अनाधिक असं कृत्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मुलींनी धाडस करून स्वतःचा जीव जे होणारी घटना आहे ही वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलगी ह्यावेळेला माझ्यावर उपस्थित आहे. आपण सविस्तर ती घटना जाणून घेऊ त्या मुलीसोबत. मला नेमकं तुझ्याबरोबर काय झालेलं आणि हा प्रकार त्या रिक्षावर तू ट्रॅव्हल केला, हा नेमका प्रकार काय होता? 17 तारीख को 6 बजे मैं और मेरी मम्मी मार्केट गए थे. नायगांव ईस्ट में जो मार्केट है ना, तो उधर से मैं नायगांव वेस्ट में आई एंड देन फिर मैं शेयरिंग रिक्शा में बैठने वाली थी. तभी उन्होंने मुझे पूछा और इंसिस्ट किया कि मैं आपको छोड़ देता हूँ घर पे. तभी मैंने मना किया और बोला कि मैं शेयरिंग में चले जाऊंगी, बट वो माने नहीं और मैं उनको पहचानती थी, इसलिए मैं रिक्शा में बैठ गई. और मेरे घर आने के पहले वो ऐसे बोलने लगे कि हम 10 मिनट राउंड मार के आते हैं. और जब मैंने मना किया तो उन्होंने रिक्शा की स्पीड बढ़ा के किसी और रास्ते पे ले गए एंड देन उन्होंने रिक्शा रुकाई और फिर पीछे आके बैठ गए. एंड देन उन्होंने मेरे कंधे पे हाथ रखा और वो जैकेट निकालने बोलने लगे मुझे. तो वो मुझे हाथ लगाते, उसके पहले मैं उधर से निकल के रोड पे भाग गई. कितना समय हो रहा था ये सारा, कितना समय हो रहा था आप जब ये समय आप रिक्शा वाला आपके पीछे आया और आपको बैक टच करने लगा? करीबन क्या समय हो रहा था? 6 से 6:40 होगा. अच्छा, आप अभी फिर भागकर वो रिक्शा में से आप बता रहे कि मैंने उस रिक्शा से भागा और मेन रोड पे आई, तो मेन रोड पे कोई आया, लोग मिले थे, अंधेरा था, कैसे क्या माहौल था? हाँ, तभी मुझे एक अंकल मिले थे. तभी मुझे वो एक अंकल मिले थे ना, तो तभी मैंने उनको सब बताया, तो फिर वो मुझे फिर पुलिस स्टेशन लेके गए. अच्छा, 17 तारीख की ये घटना थी, फिर वो आप शाम को वो अंकल मिले, अंकल आपको पुलिस स्टेशन में लेकर गए. फिर आगे क्या हुआ? आप जब आप पुलिस स्टेशन में गए तो फिर आगे क्या हुआ? हाँ, तो पुलिस स्टेशन में हम गए 7 बजे. तो तभी उन्होंने मुझसे सवाल पूछे कि कब हुआ था, किधर हुआ था. एंड देन फिर मुझे पूछने लगी कि आप उनको पहचानते हो क्या, क्योंकि मैं उधर बैठ गई ना रिक्शा में. तो फिर मैंने उनको बताया कि हाँ, मैं उनको काफ़ी टाइम से पहचानती हूँ एंड मेरी मम्मी भी पहचानती है, तो उनको उनका घर भी पता है. तो तभी उन्होंने ये डिसाइड किया कि हम इधर से वैन में फिर मम्मी को सब बताते हैं एंड देन फिर उनके घर पे जाके उनको पकड़ेंगे. तो फिर तभी सब गाड़ी और वो सब का इंतज़ाम करते करते 9 बज गए. तो 9 बजे हम पुलिस स्टेशन से निकले एंड देन फिर जब हम उनके घर पे पहुँचे तो तभी वो काफ़ी नशे की हालत में थे और वो ड्रंक थे. इसलिए उन्होंने ये डिसाइड किया कि हम उनको अभी छोड़ देते हैं एंड देन फिर अगले दिन उनको जाके पकड़ेंगे. फिर नेक्स्ट डे जब उन्होंने कहा पुलिस ने कि हम पकड़ेंगे, फिर नेक्स्ट डे क्या हुआ? नेक्स्ट डे आपने वो एनसी जो हुई उस पर लेटर पे आपने साइन किया होगा, जो आपने बताया उन्होंने लिख के लिया, फिर उसका आगे क्या चला सिलसिला? अगले दिन बाद में वो जो अंकल थे ना, जो मुझे पुलिस के पास लेके गए थे, उन्होंने मुझे एक बार एनसी दिखाने बोला. तो मैंने उनको एनसी का फोटो भेजा है, तब उन्होंने मुझे समझाया कि एनसी में जो लिखा है ना, वो सब उन्होंने ऐसे गलत गलत लिखा है. मतलब वो सही नहीं लिखा था, कट शॉर्ट करके उन्होंने मामला अलग वे से लिखा था. मतलब ये बोलना है कि मैंने बताया अलग और लिखा अलग गया था. हाँ, एंड तभी मुझे समझ में नहीं आया क्योंकि मुझे मराठी ऐसे समझ में नहीं आता. एंड तभी रात के 12 बज रहे थे, इसलिए फिर जल्दी जल्दी के चक्कर में मैंने फिर उधर साइन करके फिर मैं घर पे आ गई. तुम्हाला संबंध विषय लक्षात आला असेल की ही या छोकरीबरोबर जी कृत्य घडलं त्यानंतर 7 वाजताच आणि 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत पोलिसांना गाडी अरेंज करावी लागते आणि त्या आरोपीला पकडण्यासाठी जावं लागतं. ह्या छोकरीबरोबर पाठीशी एक समाजसेविका आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर सगळा हा विषय समजून घेणार. ताई, प्रथम तर धन्यवाद, आपण या विषयाला पुढाकार घेतलेला आहे. कसं बघता आपण विषय नेमकं काय घडलेलं? असं झालं की पीडित मुलगी माझ्याकडे आली आणि मला असं सांगायला लागली की मॅडम मला तुमचा सपोर्ट पाहिजे. तर मला
हे कानावर थोडंसं आलेलं, पण हे एक्झॅक्टली काय मॅटर आहे हे मला माहिती नव्हतं. तर पीडितनी मला सांगितलं की असं असं माझ्याबरोबर झालं, मी 17 तारखेला गेली आणि माझी NC मी घरी आल्यानंतर मला हिंदीमध्ये मी बोलते, मला मराठीत लिहिलेलं मला कळत नाही, त्यामुळे घरी आल्यानंतर मला कळालं की मी माझ्याबरोबर जे घडलं आणि NC मध्ये जे लिहिलं ते चुकीचं होतं. त्यानंतर मग ज्या अंकलनी तिला तिकडनं रेस्क्यू केलेलं त्या अंकलनी जाऊन तिकडे 19 तारखेला FIR केली. पण 19 तारखेला FIR करण्याआधी 18 तारखेला पोलीस तिकडे गेलेले होते, पण तो खूप दारू प्यालेला होता म्हणून त्याला अरेस्ट केली गेली नाही. असं सांगितलं की आपण दुसऱ्या दिवशी जाऊ, आम्ही पकडू. तर हा एक मोठा म्हणजे म्हणतात ना की आता ह्याला अपेक्षा असते हो आमची, साधा सिंपल लोकांची अशी अपेक्षा असते की तुम्ही आमचं संरक्षण करणारे आहात. तर तो माणूस दारू प्यालेला होता का काही, तुम्हाला तेव्हा उचलणं त्याला गरजेचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी तो फरार झाला. आजची 21 तारीख आहे तरी सुद्धा तो माणूस पकडलेला गेला नाहीये. तर मग आता आम्हाला एवढंच पाहिजे की काहीही करा. 17 तारखेला घडलेली गोष्ट आजची 21 तारीख आहे, तुम्ही तुमचं लेवल बेस्ट करा, पण त्या माणसाला पकडून आणा. बिकॉज आज हिच्याबरोबर घडलेलं आहे. माझ्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आहेत ज्या रोजच्या कोणाला आणि कोणाबरोबर काहीतरी प्रसंग घडतो आणि हा प्रसंग घडल्यानंतर देखील इतकी हलगर्जीपणा आपल्या इथे चाललेला आहे, खूप लाजिरवाणी आहे. सो तुम्ही काहीही करा, तुम्ही तिला न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही अरेस्ट करा, शोधा त्याला आणि अरेस्ट करा. संबंध विषय आपल्याला नक्की कळलाच असेल. कुठेतरी पोलिसांची प्रतिमा ही कुठेतरी मलिन होताना नजर आहे. कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन जे झालं पाहिजे ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनला वेळ लागलेला आहे आणि अर्थात हा वेळ लागलाच का. आणि ज्या ह्या मुलीने धाडस केला आहे अशी घटना आपल्याबरोबर घडू शकते. ज्या ह्या मुलीने धाडस केलेला आहे आपणही केअरफुल राहावा. येतात रिक्षाने प्रवास करताय, रात्र असो बेरात्र असो, कोण ओळखीचा अनोळखी असो, आपण प्रवास करताना जागृत राहा, हेच माझं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन रफिकसह मी निलेश महाडिक, वसई.